सुखा अंत पार नाही रे का. 15-20 मिनिटांमध्ये आपण पुढचा विचार करू. गोकुळामध्ये जे सुख असणार झालं तो खूप बरं म्हणतात. तिथल्या गोकुळच्या लोकाला त्याला अंतही नाही पारही नाही त्या सुखाला. आपल्या सुखाला सुख होतं आपल्याला अंत असतो आणि संपत पार असतो. कोणतंही आपलं सुख घ्या, अंत आहे का नाही आपल्या सुखाला. कायमचं राहणारं सुख आहे आपलं, कायमचं राहणारं सुख नाही. आपल्या सुखाला अंत आहे आणि पार आहे. लग्नामध्ये जो आनंद आहे तो कायमचा राहतो का, संपतो. मुलगा झाल्या जो आनंद आहे, मुलगा मोठा व्हावा, बापाच्या अंगावर जावा, राहतो का नाही. आपलं कोणतंही तुम्ही सुख सांगा कायमच राहिलं म्हणून, अंत आहे आणि पार आहे. तिथं जो सुख मिळालं गोकुळामध्ये कायमचं का राहिलं. बाळकृष्णानंदा घरी भगवान परमात्मा तिथं आले, ते सुख संपणार आहे का. भगवान परमात्मा संपतो का. जग जरी संपलं देव संपतो का. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा, सर्व सुखाचं गोडावं नाही. भगवान परमात्मा तिथे गेला तर कुणाला आनंद झाला. आपल्याला जर मुलगा झाला घरा मोठा आनंद, पण तिथं जे मुलगा झाला गावाला आनंद. गावाला आता आपल्या घरी जर मुलगा झाला गाव पिढ्या पडतं का सगळं. कोणाला ऍडमिटच करावं लागतं. एखाद्याच्या बोरला 7 इंच पाणी लागतं, सगळ्या गावाला आनंद वाटतो का नाही. कुणाला आनंद वाटतो. शेजाऱ्याला रात्रभर झोप येत नाही. लागलं कुणाला शेजाऱ्याला पाणी, झोप उडाली शेजाऱ्याची. एवढी आपली बुद्धी विशाल आहे. एवढ्या घेतलं तरी बास. एवढ्या कीर्तनातून एवढंच घ्या काय. दुसऱ्याच्या घरी आनंद झाला आपण पेढे वाटावे, दुसऱ्याच्या घरी दुःख झालं आपण रडावं. एवढं घेतलं तुका म्हणे सुख फराविया सुखे, अमृत ही मुखे सर्व तुझे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं, दुसऱ्याच्या सुखामध्ये गोकुळामध्ये आनंद झाला. यशोदेला आनंद झाला पण गावालाच आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये गुढिया तोरणे कीर्ती कथा गाठी. गुढ्या उभा केल्या, तोरणच नारी बांधली. भगवान परमात्मा जन्मल्याच्यामुळं. आणि देवाने काय केलं. तुका म्हणे छंदे गेले वेदिले गोविंदे, त्यांची म्हण म्हणिले गोविंदे. प्रत्येकाला वाटायचं माझाच देव आहे. नंदेश्वराला आनंद झाला मुलगा झाला म्हणून. पेंद्यासुद्धा आनंद झाला मित्र मिळाला म्हणून. असला मित्र मिळेल तो. गाई वासराला आनंद असणारा झाला गुराखी मिळाला म्हणून. आसरा असणारा गुराखी मिळेल तो. त्याला गाई वासराला आनंद, लता वेलीला आनंद, वळवटाला आनंद, गोपिकाला आनंद वाटला, प्रियकर मिळाला म्हणून. गोपाळाला आनंद वाटला, मित्र मिळाला म्हणून. सगळ्याला आनंद घरोघरी झाला. प्रत्येकाच्या घरी देव आल्याच्यामुळं लक्ष्मी आली. वातावरण कसं झालं. पैसा असावा का लक्ष्मी असावी. लक्ष्मी असावी. पैसा आपण जे नोटालाच असणारी लक्ष्मी म्हणतो. लक्ष्मी आली लक्ष्मी आली. नोट म्हणजे लक्ष्मी नाही. नुसता देवच आला का तिथं. नुसता देव आला नाही, भगवान परमात्म्याच्या बरोबर लक्ष्मी असणारी आली. धन्य धन्य ते वैष्णव
देव आला की लक्ष्मी आली. आपण लक्षात ठेवायचं. तुम्हाला लक्ष्मी पाहिजे का? या मालकाला अगोदर बोलवा, विठ्ठलाला बोलवा. विष्णू आला की लक्ष्मी आली. आपण काय करतो, ह्याला बाजूला सोडतो, लक्ष्मीला ही म्हणतो. ती काय रिकामी आहे का याला? पण तो कुबराला माहिती होतं, तिचा मालक आला, बायको आलीच म्हणायचं. कुबरा हुशार होते. लक्ष्मी म्हणला ध्यान आता पण म्हणावा. लक्ष्मीच्या मालकाला बदल बोलविलं ती कुठे सुद्धा जात नाही. म्हणा आपलं चुकत. लक्ष्मी प्रसन्न, लक्ष्मी प्रसन्न. ती म्हणजे मी काय रिकामी नाही. त्याला ती आला की हे आली. हे बरोबर कळलं संतांना बरोबर आहे याला. त्याला पकडा, ती असणारी आहे, ती त्याला सोडून राहत नाही. हो ज्ञानोबा यांच्या रूपानं कोण आलं? विष्णू आले, महाविष्णूचा अवतार. लक्ष्मी म्हणजे मालक कुठे गेले? आपले आनंदीत गेले का? लगेच पिंपळाच्या रूपानं तिथं आली. बघा पिंपळ कोण आहे? लक्ष्मीचा अवतार. देवाला लक्ष्मी राहत नाही. आणि प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी आली. बघा देवत आल्याच्यामुळं. आता एक उदाहरण घ्या. आपल्या गावामध्ये पंतप्रधान यायचं जर म्हणलं, गावाचं कसं नियोजन होईल? 15 दिवस ते अगोदर सगळं फिरत खातं, सगळं कलेक्टर वगैरे सगळं रस्ते कसे काय कसं स्वच्छता सगळी जिथल्या तिथं होईल. साधे पंतप्रधानीचं म्हणलं तर तिथं तर जगाचा मालक येणार होता. लक्ष्मी रिद्धी सिद्धी अगोदर गोकुळचं नियोजन कसं केलेलं असं. भगवान परमात्मा तिथं आल्या बरोबर. दैन्य दारिद्र्य असं त्रास आला. दैन्य नाही, दारिद्र्य नाही, काही नाही. भगवान परमात्मा हळूहळू रांगायला लागले. रांगता रांगता कसं रांगावं ईश्वर देवाने सांगितलं. तळवे तळहात टेकिलं, डाव्या हाताने रांगात रंगणी रंगनाथ तुम्या देखील असे. आपण संसारिक माणसं आहेत ना, कसं रांगायचं? रंगनाथाप्रमाणे रांगा, रंगनाथ. आता लग्नामध्ये गरीबाचं जरी लग्न असलं, मी म्हणतो बाजार नाही जरी दिला, रंगनाथ देते. गरीबाच्या रंगनाथ तर असतो ना. रंगनाथ कशाला दिलेला असतो? पूजा कराय सांगितलेलं असतं. बाळ त्या रंगनाथाकडे बघून संसार कर. तुला दोन करायचंय, संसारही करायचा आणि परमार्थही करायचा. दोन्हीची जोड लावायची. रंगनाथ कसा असतो? उभाही नसतो विठ्ठलासारखा. एक गुडगा टेकलेला असतो, एक गुडगा अब्दल असतो. असा रंगनाथ असतो. काय संदेश दिला हो? एक गुडगा तुमचा परमार्थातला टेकलेला असावा आणि संसारातला गुडगा अब्दल असावा. पण आपलं उपाट होतं संसारातला बुडलेला गुडगा आणि देवादेवाचा टेकले. काय म्हणलं? अब्दल. गेलं तर गेलं, केलं तर केलं, ही मात्र बुडल्याला. रंगनाचा प्रमाणात संसार करायला सांगितलं, परमार्थ करायला असणार सांगितलं. भगवान परमात्मा रांगता 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 सगळे सोंगडी जमा केले. सांगितलं पोरानो आपल्याला चोरी करण्याकरता जायचंय. चोरी कधी होणार हो? 4 वर्ग असतात. संध्याकाळी चोरी कधी होत असते? पूर्वीचं सांगितलं बरं का. पहले प्रहर में सब जागे, दूसरे प्रहर में भोगी, तीसरे प्रहर में चोर जागे, चौथे प्रहर में योगी. 4 प्रहर संध्याकाळचे. संध्याकाळी 6 ते 9 गाव जागा असतं. 9 ते 12 भोगी माणसं जागी असतात. 12 ते 3 चोर जागे असतात आणि 3 ते 6 साधू जागा असतो. काकडा म्हणे 3 ते 6. आता 6च्या पुढे जी उडते ती काय कोणत्याच मापात बसत नाही. त्याच्या आधीच्याही मापात बसत नाही. बघा पहिल्या तरी हो. म्हणून काकडा कधी असतो? 6च्या पुढं का? 6ला तर संपवतो. 6 जागे भारी आता स्मरण करा पंढरी आता काय काय ते चालू येतो. माणसाला एवढं समाधान वाटल होता. साधू संत साधा आंबुलीत काही राहणार देह मग कैसा भगवंत. म्हणून संसार करीत असताना जरा थोडी अभंगाची ओढ घ्या. आनंदात संसार होतो. अवघाची संसार सुखाचा करीनं. ज्ञानोबा म्हणतात आनंदे भरीनं त्यांनी लोक. भगवान परमात्मा संध्याकाळी 12च्या पुढं संगडी जमा केले, निघाले. कुठे निघाले? चोरी करायला. कोणती चोरी केली देवानं?
अनंतर काय करतात मठात आहे मठात अनंतर काय करा करीत असते अजून विठाला विठाला चोरी करायला निघाले सगळी असणारी पोरं कोणती चोरी केली देवानी लक्षात ठेवा बरं का. या लोकांना कळलं नाही ना काही लोक म्हणतील देवानी चोरी करावी का देवाने असं करावं का. देवानी खोड्या कोणत्या केल्या चोरी कोणती केली. देवानी भक्ताचं चित्त चोरलं चित्त प्रेम मन. आतापर्यंत ज्ञानोबराईचं काय चोरलं चित्त चोरलं. तुकोबराईचं काय चोरलं चित्त चोरलं. देव दुसरं काहीच मागत नाही तुमचं चित्त द्या मला प्रेम द्या तुमचं मन द्या. काही नवे भावाचे कारण तुका बनियान विठोबाची बाप रखो देवा आमच्या घरी. सगळे आपण सोमवार करतो रविवार करतो एकादशी करतो सप्ते करतो देव येण्या करतात पण त्या घरामध्ये शरीर रूपी घरामध्ये. पण देव कधी येतो ती डोळाने म्हणायची देवा हरी आहो आता मंदिरी कोणी नाही दुसरे घरी. डोळ्याने हात मारावे देवा आमच्या घरी. मग देवानं विचारलं अरे म्हणजे गवळण मी तुझ्या घरी येतो घरचं वातावरण चांगलं आहे का. मी राहण्याचं ठिकाण राहण्याचं ठिकाण पवित्र असलं तर देव येईल ना. मंदिर पवित्र असेल तर देव राहतो. मंदिर जर अपवित्र असलं देव राहील का. आपली मंदिर हिंदूचं अवघड आहे. हिंदूच्या मंदिरामध्ये बघा मंदिर शिकाची कशी पवित्र असतात मस्जिद कशी पवित्र असते. बाकीचे जैनाची मंदिरं कशी पवित्र असतात आणि मराठ्याची मंदिरं डावळी तिथं खेळते सोयाबीन ही तिथं टाकते काय काही नसलं तर सगळं तिथं. देव कसा राहायचा कोणाच ठाऊक. प्रत्येक दिवसभर त्या मंदिरात खेळत बसते देव तिथं राहत नाही. देव पहिलाच निघून गेलेला असतो नुसतं दगड तिथं राहिलेलं असतं. देवत्व तिथं राहत नाही बरं का. मंदिर जर पवित्र नसलं तुम्हाला सांगू का 3 दिवस जर पूजा अर्चा झाली नाही तर देव तिथं राहत नाही. प्राणप्रतिष्ठा म्हणून जर आपण समाधी बांधतो समाधी कायमचं नीट होत असलं तर बांधावी. प्रेमाच्या भरात आपण वडिलांची समाधी आईची समाधी बांधतो पण जर त्याचं घरी जेवढं लागतं का तेवढं त्याला करावं लागतं. समाधी बांधायची पुन्हा तिकडे बघायचंच नाही. ती समाधीचं पावित्र्य राहत नाही देवही तिथं राहत नाही. देव येण्याकरता मंदिर किती पवित्र लागतं. काय काय नसावं. अभंग आहे गवळण आहे कामन तारण आहे घरी. लक्षात ठेवा देव आपल्या घरी यायचंय का काय काय करावं लागतं. नक्की देव येतो बघा. अगोदर तर या घरचं साहेब चाललंय बरं का हृदयातलं ह्या घरचं नाव बंगल्यातलं नाहीतर अर्थ दुसरी करण्याचं. या बंगल्यातलं काम भरतारण आहे घरी. कामरूपी पती मी हाकलून दिलाय. क्रोध सासरा नाही घरी. रागरूपी सासरा माझ्या घरात नाही.
दंबतीर फिरे बाहेरी दांभिकपणा हे लोकांकरता भजन करीत नाही. भ्रांती सासूचा नाही पत्ता, भ्रांती रूपी सासू पत्ता नाही. नष्ट झाल्या आशा ममता नाही. कल्पना जावा गेल्या बाहेरी, कल्पना रूपी जाऊ बाहेरी गेलेले देवाता ही. एवढं हृदय मी रिकामं केलं, एवढं हृदय तुझ्याशिवाय कोणीच नाही म्हणले. आता ही देव तो आता नक्की येतो. कावणे चित्त करावे निर्मळ, ही सगळीच मंडळी जर मी आता असली, देवाला किती हाका मारा, देव तिकडे बघत बी नाही. पण सगळं जर असलं तर ती काढावीच लागते. तुम्हाला 2 मिनिटामध्ये दृष्टांत सांगतो. एक माणसानं मुंबईला बंगला बांधला. बंगला बांधल्यानंतर खेड्यातलं होतं, खाली काही खोल्यांवरी त्यानं 6 खोल्या बांधल्या. 6 खोल्या बांधल्यानंतर भाडे करून ठेवले. भाडे करूच निघायला गेलं तिथलं. काही किराणा निघाला, भाडेही देणार आणि खोल्याही काही कमी करीणार. शेवटी तिथं महाराज आले, खाली त्याचे गुरु आले. बरे का? कुठलं बरे म्हणले? काय झालं? वरी जी भाडं करून ठेवल्यात का म्हणले? मी 6 भाडं देणार म्हणले तर खाली करीणार. असं आहे का? महाराजांनी सांगितलं खोल्या खाली करतात म्हणले. कधी? उद्याच करतात म्हणले. तू सप्ताह करतो का? करतो की म्हणले. मी सप्ताह एकटी माणसं सुद्धा बरी सप्ते महाराष्ट्रात करतात बरं का, वैयक्तिक. आपल्याला माहिती आहे लमन तांड्यावर कितीतरी सप्ताह असते. अवधूतवाडी किती छोटंसं गाव आहे, चांगला सप्ताह करत. वरच्या या वाडीला 2 सप्ते, खाली वरी मोठे मोठे सप्ते अजून आपल्यासारखे. सगळंच असणार. तू सप्ताह करतो का? हो म्हणले. मग लगेच त्यांनी मंडपाला सांगितलं. खाली पटांगण होतं, मंडप दिला. लगेच काकडेवाले बोलविले, पप्पाजी बोलविले, पारणावाले बोलविले, काकेरी बोलविले. सकाळी तर सप्ताह चालू. आणि सांगितलं चांगला साऊंड सिस्टीम लाव. वरी जे होते का भाडं करू, प्रत्येकाकडे एक भोंगा केला. वरच्या भाडं करू तर एक भोंगा केला आणि आवाज वाढवा म्हणले. जरा घेतला नाही, घेतला वाढविला, घेतला आवाज त्यांनी वाढविला. सकाळी जी पारायण चालू झालं. 4 ते 6 काकडा, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, पुन्हा लगेच गीत रामायण, नंतर पुन्हा भजनी मंडळ, लगेच हरिपाठ, लगेच कीर्तन, हरिजागर. आवाजी फुल सोडला. जी भाडं करू होते समोर जर भोंगा असला, झोपी रात्रभर जागे. पहिला दिवस झाला, दुसराही दिवस झाला, 2 दिवस जागीच माणसं. वरच्या एका माणसानं महाराजाला बोललो, महाराज चहा घ्यायला म्हणजे. काय चाललंय म्हणजे? खाली म्हणजे सप्ताह. कसला? हा असतो म्हणले सप्ताह. बरं किती दिवस आहे? किती दिवस सप्ताह आहे? म्हणजे रात्र नाही का, अखंड. आपला 7 दिवस तरी अखंड बंद. काही सांगता येत नाही. वर्षही चलन म्हणजे. त्या घर मालकाला बोलवीला घराची हव्या म्हणजे आम्ही जातो. मी काय सांगितलं? आपल्या सुद्धा घरात 6 जण घुसलेत. या घरात 6 जण घुसले. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार ही बाहेर हाकलल्याशिवाय आपल्याला देव भेटत. ही कशाने जातील? नामचिंतनानं. नामचिंतनानं सगळे निघून जातील. डोळणे तुकोबरेने देव का आला या घरामध्ये? सगळे हाकलून दिलेलं होतं, त्याच्यामुळे देव आला. आता देव येतो म्हणजे चोरी केली, कोणती केली? चित्ताची चोरी केली. चित्त चोरल्याच्या बघा, चित्तानं ज्यांचं चोरलं, संसारात शोभा होती का? राहील का? म्हणत नाही ना. तुकोबरेच्या संसारात शोभा होती का? काकाच्या संसाराला शोभा होती का? परमार्थाला शोभा होती त्यांच्या? नामदेवराच्या संसाराला शोभा होती का? औचित्य तर नाही ना. मनी हरी रुपी गुंतल्या वासना उदास सध्या सोना. गवळी याच्या नंतर भगवंताने त्वऱ्या केल्या, वड्या केल्या. काही गवळणी गाराणी घेऊन असणाऱ्या आल्या. यशोदे तुझ्या पोराला काही सांग, दररोज ती खोडी असणारा करतो. याने काय केलं? याने माझे कवाड उघडिले, याने माझे शिंके बोट उडले. दया तुला ते बक्षिले उडून दिले ताकाते. सगळ्या गवळणीने गाराणी सांगितल्यानंतर यशोदेनं सांगितलं, कृष्णा काही वासर घ्यायची आणि शेतामध्ये असणार जायचं. गोदने चारावया जागोशा रंग पाणी. भगवान परमात्मा गाई राखण्याकरता निघाले आणि तिथं सुद्धा देवाने 2 चरित्र केलं. काही रांगत असताना आणि काही गाई राखीत असताना. बघा बारकाईनं भगवान कृष्णाचं सगळं आयुष्य फक्त 100 वर्ष होतं. फक्त 100 वर्ष का भगवान कृष्ण
त्यात 100 वर्ष तर द्वारकेत राहिले पुन्हा उरली 25. 25 मध्ये 11 वर्ष फक्त गोकुळामध्ये राहिले. उरले किती? 14 वर्ष मथुरेमध्ये राहिले. ही 11 वर्षाचं सगळं चरित्र. म्हणून हे चरित्र वेगळं आहे. आपण जी समजित होती नाही खोड्यान चोऱ्यान, त्याने चोरी कोणती केली? चित्ताची. विधीला बाळा नरनारीच्या सगळा बाळा खेळली आवला काही विसरल्या घरी कानी पालटिले पुरे. आणि भगवान परमात्मा गायी चारण्याकरता गेल्यानंतर तिथं काय केलं? ब्रह्मदेवाचा गर्भहरण केला, इंद्राचा गर्भहरण केला, कालिया मर्दन असणारं केलं. नंतर भगवंताने काय असणारं केलं? गायी राखल्या. कोणत्या गायी राखल्या हो देवाने? अध्यात्म कळावर का देवाने कोणत्या गायी राखल्या? ह्या तर गायी राखल्या. पण आपल्याला सांगितलं चला वळू गायी, भजन करणारी माणसं गायी राखा. बाकीच्या नाही तर बाकीच्या नाही राखावं लागतात. पण कमीत कमी टाळकऱ्याने तरी गायी राखा म्हणून सांगितलं. चला गायी, डोळारूपी गाय, कानरूपी गाय, मनरूपी गाय, जीवरूपी गाय. कर आली की वळवळ वळवळ खेळती जीवरूपी गाय. आवरा ताब्यात ठेवा. कानरूपी गाय, कुठलं तरी आवाज कसला तरी आला तिकडे असणारी पडते. मनरूपी गाय, ही तर भलती बेकार आहे बघा. मनरूपी गाय ही माळाची आपण घालतो ना माळा, बंधन आहे ना. पुन्हा मद्यपान करायचं नाही, पुन्हा मांसाहार करायचं नाही, काहीतरी बंधन असतात ना माळ घातल्यानंतर. बंधन असणारी पाळावी लागतात. त्याचा अर्थ एरवी मोकळे असं नाही बरं का. कमीत कमी माळ केली तरी बरेच माळ केली, बरेच माळ केली असं दिसतेच बघा. देवपळ लाडी हरवली, देवपळ वळलं की तिथं काहीतरी आहे बघा. निघालेली दिसते त्याच्यातून चहाचा हॉटेल असं. माळकरी सुद्धा मग बाकीच्याने काय करायचं? भजने करणारी सुद्धा 2 तरी पाळा. मांसाहारांमध्ये पण मी त्या दिवशी रात्री सांगितलं 2च गोष्टी पाळावं. संगत आणि अन्न, ही 2 गोष्टी पाळा. संगत आणि अन्न. संगत चांगल्याची करायची. अन्न तुम्ही शाकाहारी खा, पोट कल्याण तुमचंही होईल, लेकराचंही होईल. कोण म्हणतो? भगवान म्हणतो. सात्विक आहार असणारा सेवन केला तुमचं पोट कल्याण असणार होईल. भगवान परमात्मा त्यांनी सांगितलं गायी राखा. ह्या गायी वळा. वैसुदेव एके ठाई बहु केली वणवण, पाय मिठी झाला शे. सगळ्या गायी कळंबाच्या झाडाखाली जमवल्या. पुन्हा खेळ खेळले. इकडं एक गट, इकडे एक गट, असे जर खेळ खेळले. खेळ मांडीला वाळवंडी घाई नाचती वैष्णवबाई. खेळून 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 नाचून 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 पोरं थकून गेली. आणि पोरांनी सांगितलं कृष्णा 1:30 वाजली खांदी भार पोटे. संसाराचा भाग आहे. पोटामध्ये भक्तीची भूक लागलेली आहे. नंतर देवाने खेळ बंद केला. सगळ्या एका शिदुऱ्या देवाने एकत्रित केल्या. शिदुऱ्या एकत्रित केल्यानंतर किती आनंद असतो. अशा पंक्ती बसल्या नव्हत्या तिथं. वैसवणी फेरी बोल बोल रिंगण केलं देवाने. काला वाटतं बरं का. माझी घडियामध्ये हरी आवडी असे करी समाधान सारिखे. जो काला काल्याचा वातावरण कसं होतं. 33 कोटी देव वरून बघत होते. त्यांना आश्चर्य वाटत होतं. क्षीर समुद्रामध्ये जो भगवान परमात्मा झोपलेला होता तोच काय दुराग्य काय झालाय. आणि त्यानं अवतार काय धारण केलाय. गोकुळामध्ये काय खेळतोय, संघडेसारखं काय खेळतोय म्हणलं त्यांना सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं. काला मिळावा, आम्हाला काला मिळावा, प्रसाद